नमस्कार श्रोतेहो. चैत्र शुद्ध नवमी हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. याच तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार समजल्या जाणाऱ्या श्री प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात, त्याचप्रमाणे श्री प्रभू रामाचा जन्म सुद्धा सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारच्या 12 वाजता झाला असे पुराणात सांगितलेले आहे. हिंदू धर्मातील किंबहुना अनेक धर्मातील लोक रामनवमी अत्यंत भक्तिभावाने साजरी करतात. त्रेतायुगातल्या रामभक्त असलेल्या शबरीप्रमाणेच कलियुगातल्या देखील अशाच एका श्री रामभक्त असलेल्या स्त्रीची कथा आज आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग ऐकूया कथा. विसरू नको श्रीरामा मला. लक्ष्मी एका शेतकऱ्याची बायको. तिचा नवरा सुधाकर 20 एकर बागायत जमिनीचा मालक होता. हंगामाप्रमाणे तो त्या जमिनीत ज्वारी, बाजरी, गहू, मका वगैरे अशी पिके घेत असे. तो स्वभावाने काहीसा कंजूस होता. त्याने आपल्या शेत जमिनीत शेतकामाला कधीच रोजगाराने माणसे लावली नाहीत. तो आणि त्याची बायको लक्ष्मी, ती दोघही आपल्या त्या 20 एकर बागायत शेतीत राबून सोन्यासारखी पिके घेत असत. लक्ष्मीची प्रभू श्रीरामावर अफाट श्रद्धा होती, अतूट विश्वास होता. शेतीतले काम असो किंवा घरकाम असो, ती नेहमीच श्रीराम श्रीराम नामाचा जप करीत असे. त्याचप्रमाणे दररोज ती शेजारच्या वाडीत असलेल्या श्रीराम मंदिरात जाऊन न चुकता श्रीरामाचे दर्शन घेत असे आणि दरवर्षी याच मंदिरात होत असलेल्या श्री रामनवमीच्या सोहळ्याला देखील ती न चुकता हजर होत असे. उलट तिचा नवरा सुधाकर हा काहीसा नास्तिक स्वभावाचा होता. देवादिकावर त्याचा कसल्याही प्रकारचा विश्वास नव्हता. त्यामुळे आपल्या बायकोचा असा देवावर असलेला विश्वास व श्रद्धा त्याला अजिबात आवडत नसे. असाच चैत्राचा महिना सुरू झाला होता. आपापल्या शेतातली पिकं म्हणजे गहू, ज्वारी इत्यादी काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली होती. सुधाकरच्या शेतातल्या ज्वारीची देखील काढणी व मोडणीचे काम सुरू झाले होते. एक दिवस सुधाकर आपल्या बायकोला म्हणाला, "अगं लक्षे, लोकांच्या ज्वारीची खळीबी होत आली ती. आपली ज्वारी काढून अजून रानात तशीच पडली या. तू एक काम कर, उद्याच्या उद्या ती समधी ज्वारी मोडून कणस खळ्यात टाकून घे. मला दुसरं काम आहे. ते आपल्या वड्यातल्या हिरीवरची मोटार जळली या, ती दुरुस्तीला टाकून येतो. दुपार होईल मला घरी यायला. तोवर मोडून ठेव ती सगळी ज्वारी. कारभारी, उद्या रामनवमी आहे. मी रामनवमीला वाडीतल्या मंदिरात जाणार आहे. तेव्हा 1-2 दिवसानं मोडूया की ती ज्वारीची कणसं आपण दोघं बी." लक्ष्मी चाचरत म्हणाली, "हे बघ लक्षे, समध्यांची खळी करून झाले ती. फक्त आपलंच खळ बाकी आहे. ते लवकर करायला हवं. तो औंधा नाही गेलीस रामनवमीला तर चालणार नाही वय. ते काय बी मला सांगू नकस. दुपार पातूर ती समधी ज्वारीची कणसं मोडून खळ्यात टाक आणि जा, तुला कुठं जायचं रामनवमीला तिकडं. माझी काय बी हरकत नाही. मात्र हे काम सोडून जर का तू वाडीकडे गेलीस तर मात्र तुझं कंबरडच मोडून ठेवीन, ध्यानात ठेव." म्हणत सुधाकर घराबाहेर निघून गेला. सुधाकरचं हे निर्वाणीचं वाक्य ऐकून लक्ष्मी पार दुःखी झाली. उद्याच्या रामनवमीचा विचार करत श्रीरामाला साकडं घालत श्रीराम श्रीराम म्हणत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी भल्या पाटे लक्ष्मी उठली. लगबगीने शेतात गेली. श्रीरामाची चौपाई म्हणत म्हणत ती कामाला लागली. न्याहारीची वेळ झाली. इतक्यात तिला तिच्याच गावातली मध्यम वयाची हौसाक्का आपल्याकडेच येत असलेली दिसली. जवळ येताच हौसाक्का लक्ष्मीला म्हणाली, "लक्ष्मी, ज्वारीची कणस मोडायचं काम चाललंय जणू. मी येऊ का कणस मोडायला आज तुझ्याकडं रोजगारानं? तू अशी एकटीच मोडायला बसलीस म्हणून म्हणलं तुला बी व्हायच मदत होईल आणि माझं बी काम होईल." हौसाक्काचे ते बोलणे ऐकून लक्ष्मी अगदी आनंदी चेहऱ्याने वर आभाळाकडे पाहत हात जोडून हौसाक्काला म्हणाली, "हौसाक्का, अगदी देवानंच तुम्हासनी पाठवलं बघा माझ्या मदतीला.
अहो मला बी दुपारी जायचं आहे रामनवमीला वाडीत. मातूर एवढं काम झाल्या बिगर हालायचं नाही अशी नवऱ्यानं मला तंबी दिलती. असं वाटत होतं की औंधा माझ्या रामाचं दर्शन होत नाही जणू. पर आता तुम्ही आलायसा. आता काय दुपारपत्र सगळी कणसं मोडून होतेली बघा. होय होय होतेली की, म्हणत हौसाका आणि लक्ष्मी नव्या उमेदीनं कामाला लागल्या. 11 वाजता सगळ्या वावरातली कणसं मोडून खळ्यात सुद्धा पडली. लक्ष्मीला खूप आनंद झाला. लगबगीने ती रामनवमीच्या कार्यक्रमाला वाडीकडे निघून गेली. दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्म सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. वाडीतल्या सगळ्या रामभक्तांनी एकमेकांना घुगऱ्या वाटून राम जन्माचा आनंदोत्सव साजरा केला. सर्वजण अगदी देहभान विसरून प्रभू नामात गदगद झाली. लक्ष्मी ही रामनामाच्या गजरात अगदी तल्लीन होऊन राम जन्माचा पाळणा गाऊ लागली. पहिल्या दिवशी वदली गंगा, नका बायानू करू दंगा. दशरथ राजाला जाऊन सांगा, जो बाळा जो जो रे जो. दशरथ राजाला जाऊन सांगा, जो बाळा जो जो रे जो. रामनवमीचा सोहळा संपल्यानंतर लक्ष्मी घरी आली. ती आज खूप खुशीत होती. असेच 1-2 दिवस निघून गेले. एक दिवस दुपारी जेवण करून लक्ष्मी आणि सुधाकर दोघेही बाहेर ओसरीवर बसले होते. एवढ्यात घरासमोरून हौसाका तरातरा तिच्या घराकडे जाताना लक्ष्मीला दिसली. तेव्हा लक्ष्मी पटकन आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो कारभारी ऐका की, त्या हौसाकाचा रोजगार राहिला 1 दिवसाचा. त्या रामनवमी दिवशी हौसाका आलती आपल्या जवारी मोडायला. देऊन टाका त्याचा 1 दिवसाचा रोजगार, म्हणत लक्ष्मीने हौसाकाला हाक मारली. अहो हौसाका, जरा तुमचा त्या दिवशीचा रोजगार घेऊन जावा, या इकडं. लक्ष्मीच्या हाकेने हौसाका क्षणभर थांबली व लक्ष्मी जवळ जाऊन म्हणाली, म्या कधी आलते तुमच्यात कामाला? नाही बा, म्या तर आजच येते या गावाकडं लेकीकडनं. 2 महिना अगोदर गेलती ना तिच्या बाळातपणाला तिच्याकडं. ही काय आजच मी येते तिकडनं. लक्ष्मी, अगं तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. चल बाय, जाते मी घरी. 2 महिना घर बंद आहे. उंदराने नुसता उकीर काढला असल. असं म्हणत हौसाका आपल्या घरी निघून गेली. परंतु हौसाकाच्या चेहऱ्याकडे बघताना जणू प्रभू रामचंद्रच बोलत असल्याचा भास लक्ष्मीला झाला होता. हौसाका गेल्यावर सुधाकर आणि लक्ष्मी एकमेकाकडे पाहू लागले. खरंच त्या दिवशी ज्वारी खोडायला हौसाकाच होती की आपल्या भक्ताच्या मतीला स्वतः श्रीरामच आले होते. रामाची आठवण येताच लक्ष्मी धावतच आपल्या घरातल्या देव्हाऱ्याकडे गेली. देव्हाऱ्यातल्या श्रीरामचंद्राच्या मूर्तीकडे पाहता तिचे डोळे भरून आले. ती भरल्या डोळ्याने म्हणाली, हे प्रभू श्रीरामचंद्र, तुझी महिमा आगाध आहे. त्या दिवशी तिकडं तुझ्या उत्सवासाठी सगळेजण आनंदात असलेले. तुझी तिकडं आरास केली असेल. तुला तिकडं दुधातोपातला अभिषेक बी घातला गेला असेल. रामनवमीचा गजर 4 दिशांना अगदी घुमघुमत असेल. आणि एवढं सगळं तिथंच ठेवून तू मला मदत करायला त्या हौसाकाच्या रूपात इथं पात्र आलास. रोजगारी गड्यासारखा अक्षी राब राब राबलास. माझ्या वावरातली सगळी कणसं मोडून खळ्यात टाकायला पण तू मदत केलीस. कारण मला तुझ्या दर्शनाला तिकडे यायचं होतं. मला कामामुळे तुझ्या दर्शनाला येता आलं नसतं हे तुला माहित होतं. म्हणूनच तू स्वतः इकडे येऊन माझ्या कामात मदत केलीस. हे परमेश्वरा, मला माफ कर. मी तुझ्याकडून शेतातली कामं करून घेतली. तू धन्य आहेस देवा, तू धन्य आहेस. प्रभू, तू असाच माझ्या पाठीशी सदोदित उभा राहा. देवा, हे श्रीरामा, मला तू कधी विसरू नगस. मला कधी विसरू नगस श्रीरामा, म्हणत लक्ष्मी रडू लागली. कशी वाटली का? आवडली ना? आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय हिंद.